संतांकडून एक गोष्ट शिकलो मी. संतांच्या खिशात पैसा नसतो, पण पैसेवाले खिशात असतात. आणि संतांच्या लंगोटीला खिसाच नसतो. काय मजा आहे पहा, काय मजा आहे. काय मला कळत नाही. आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा. आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन नकळीची दान व्रत तप. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे. आम्हा नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे माझी सगळ्यांना विनंती आहे, मुलांना शिकवा. हाय कोणाची हाय घेऊ नका, कोणाला हाय देऊ नका. आणि चुकूनही काय ग मम्मी, काय ह पप्पा, नागपुरी भाषेत त्याला म्हणतात चुत्यागिरी आहे. मम्मी म्हणजे थडग. इजिप्त मध्ये मम्मीच पाहायला जाता ना, आई म्हणायला जात काय. आपणच आपला स्वाभिमान घालवून बसलेलो आहे. कोणी त्यांचं सोडत नाही. आपण मूर्ख. तुम्हाला माहिती आहे धर्मांतर व्हायचं कारण काय? आपल्या धर्माविषयी आपल्याला असलेलं अज्ञान, मरणाचं भय आणि पैशाचं आमिष. आणि जर आपल्याला साधी गोष्ट आहे, अरे मला जर समजा इंग्लिश शिकायला आवडतं तर मालवणी शिकायला का आवडू नये? बरं साहेब, तुला भेटून मला बरं वाटलं रे. प्रेम आहे, प्रेम. अहो जी गोष्ट तुम्हाला पेच खाण्यात, घावणे, आंबोळ्या, हे सगळं काळा वाटाण्याची आमटी, वडे, सोलकढी हे जे खाण्यात मजा आहे ते काय बर्गर पिझ्झा मध्ये आहे?
बरं मार्गारिता पिझ्झा म्हणतात, झालं मार्गरिता राहिला, काय पिझ्झा? हा मार्गरिताच राहिला. काही विचित्र वागतो आपण. आणि म्हणून कस्टमर मिळायला म्हणजे धंदो वाढू वया. अरे तू कष्ट करत मेला तरी तुला कस्टमर मिळायचं. कोणाच्या मड्यावर नेणार आहे? हा पैसा पैसा. समोरच्या दारातून वाजत गाजत श्रीच्या कृपेने छाती ताणून निशंक निर्भय होऊन येते ती लक्ष्मी. आणि मागच्या दारातून टेबलाच्या खालून चोरीने लपत छपत येतो तो पैसा. बरं विघ्न आहे तर विघ्न हरता आहे, संकट आहे तर संकट मोचन आहे. सगळ्यात मोठं संकट हे आहे की तुम्ही भगवंताला विसरले. जे आज केलं तुम्ही 5 वर्षांनी म्हणाला रे मूर्ख आहे तेव्हा कशाला केलं, मी उगाच वेळ घालवला, म्हणजे ते खोटं होतं. मग कशाच्या मागे लागतं? मृगजळाचा. आमच्या आनंद महाराजांच्या भाषेमध्ये आळवावरचे थेंब बसत सगळे. ह्या काही नव्हतले काय? दीन ब्राह्मणा दिधला गुरुने कुंभ सुवर्णाचा, उपटुनी वेल घेवड्याचा. हे प्रारब्धे घडे न चुकते, भोग भोगितो पूर्व संचिते. बोल कशाला द्या इतराते, समदृष्टीने जगा पोषितो. नारायण साचा उपटुनी वेल घेवड्याचा. काय जबरदस्त आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, द्वैतात सदेह मी राहुल महाराजांना पाहिलं नाही, पण मी फार विवेकाने सांगतो आणि महाराजांच्या पुढे खरोखर मनापासून प्रकट करतो, मनापासून सांगतो, मी आज जे काही आहे हे महाराजांच्या कृपेने आहे आणि प्रत्येक क्षणाला महाराजांच्या कृपेनेच राहतो. आणि जेव्हा गुरु कृपा होते तेव्हा त्याच्या डोक्यात एकच असतं, कल्याण. तो ठाण्यात राहत नाही, कल्याण पर्यंत पोहोचतो. पण त्याला कदम कदम वाढवावे लागतात. हा मग त्या विश्वाचं कल्याण पाहिजे तर काय पाहिजे? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाहले देह ब्रह्म. नामा म्हणे देव यमन ऐसा हो कृपाळू. नामा म्हणे देव, नामा म्हणे देव, नामा म्हणे देव देव देव, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू.
देवासमोर गाणं गाव, रडगाणं गाऊ नये. पोरं बाळ नाही झाले, घरदार नाही आहे, शेतीवाडी नाही आहे, नोकरी अजून लागली नाहीये. काय नाही आहे पेक्षा काय आहे ते पहा. म्हणजे जे नाही आहे ते का नाही आहे समजून आनंद होईल. कशाला अपेक्षा ठेवतात? आज कुठे गेला देव उपरल घरात गेलाय, आज कुठे गेला कासार टक्क्यात गेलाय, आज मग हैसर कारण. हे देव आहे, भगवंत नाही. आता तुम्हाला कोकणाची पार्श्वभूमी सांगतो म्हणजे समजा. देवस्थान खडक आहेत, यात काही शंका नाही, तीळ मात्र शंका नाही. मी जे काही बोलतोय ना तुमच्याशी ते फक्त अध्यात्म बोलतोय. त्याच्या डोक्यावरती काही कळस बिळस नसतो. असतो का? घंटी खूप असते. अरे ज्याच्या स्वतःच्या डोक्यावर कळस नाही तो तुमच्या डोक्यावर काय कळस बांधेल? दुसरी गोष्ट, हे सगळे रजोगुणी तमोगुणी देव आहेत, सत्वगुणी सुद्धा असतात. ते चूक आहे असं नाही म्हणत मी, ही पद्धती आहे, पण समजून घ्या. आता काय होतं, तुमच्या मनासारखं झालं नाही तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता, गाऱ्हाणं घालता, मग तो त्याच्या कांड्या फिरवतो. मग दुसरीकडून त्याने केलेलं असतं तो त्याच्याकडून घेतो, त्याच्याही कांड्या फिरवतो, तुम्ही लढत बसा आतमध्ये. म्हणून कोकणामध्ये भाऊबंदकी आहे. कारण कोकण ही भूमी नवनाथाची असली तरी परशुरामाची शापित भूमी आहे. कोकणातले देवस्थान कडक, सगळे संत कोकणात, वाङ्मय कोकणात, नाटक कोकणात, कलाकार कोकणात. आश्चर्य, मराठी साम्राज्याचा, मराठी वाङ्मयाचा पाया देखील कोकणात आहे. हे खरं आहे, हे मी सगळं जग फिरून आल्यावर सांगतो. त्याला टिकवा. भाऊबंदकी सोडा आपसा. जे तुमच्या इथे आहे ते कोणाचा बाप हिसकू शकत नाही, आणि जे इथे नाही आहे त्यांच्याशिवाय कोणाचा बाप देऊ शकत नाही. मी आयुष्याचा सत्ता लावून सांगतो. कशासाठी? आणि कृपया मंदिरात येत असताना फक्त राऊळ महाराज, अण्णा महाराज आणि तुम्ही, ॲडमिनिस्ट्रेशन काय करतं, चौकीदारांनी काय केलं, दुकानदारांनी काय केलं, रिक्षावाले चुलीत गेलं, ते काय घेणं देणं आहे? चाललो कशासाठी आपण? महाराजांसाठी. मग महाराजांकडे पाहा, त्यांची कृपा लुटान जा. दुसऱ्या भादर पंचायती करून करणार काय? आपण परिपूर्ण नाही, कोणाला आपण प्रशस्ती पत्र देऊ शकत नाही. बरं, या जगाने आपल्याला काय म्हणावं त्याची पर्वा करून कराल काय? कारण मेलेलं जग आहे हे, मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक नाशिवंत, कारण नाही शिव मग अंत, कैसा कळे तो अनंत एक नामाविण. बरं, मृत्यू लोकातले मेलेले लोक तुम्हाला जिवंतपणाचं प्रशस्ती पत्र देतील का? विचार कशाचा करता? एकच विचार, पांडुरंग हरी वासुदेव हरी. काय आनंद आहे, मी तुम्हाला सांगतो. मी राऊळ महाराज समजले असं कधी म्हणणार नाही, माझी पात्रता नाही, समजणारही नाही. त्यांच्या सान्निध्यात इथे राहायला मिळणं, इथे येणं, भाग्य मिळणं, हे सगळं भाग्यात असणं, बापरे, ही फक्त कृपा आहे. लक्षात घ्या, आशीर्वाद प्रत्येकाला असतो, कृपांकित मोजके असतात. बरं, काय दिला? आनंद. कारण आनंद हे आत्म्याचं स्वयंभू पारितोषिक आहे. सुखाला पर्यायी शब्द दुःख आहे, दुःखाला पर्यायी शब्द सुख आहे, पण आनंदाला पर्यायी शब्द नाही. सुख दुःख नसे परिस्थितीवर, ते असे जाणीवेवर, अब्रू नसे पैक्यावर, ती असे परिस्थितीवर, येती संकटे होती अनेक वार, नाव जपावे त्रिवार, जगी जन्माचे एकच सार, जगनवेच जगदीश उदार.
काय कमी करतील? बर, सुखाची हमी स्वामी, जिथे कमी तिथे स्वामी. मग काय महाराजांचा भक्त काय लेचापेचा असेल का? अरे जो महाराजांच्या घरी आला तो विनमुख जाऊ शकत नाही. मग माझ्यासारख्या नागपूरला राहणाऱ्या ज्याचा कवडी मात्र कधी कोकणाशी संबंध आला नाही, त्याला जर महाराज इतकं देऊ शकतात तर तुम्हाला काय नाही देणार? खरं आहे का खोटं आहे? कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी विचारावा. मला कृपया प्रवचन झाल्यावर येऊन मला जरा थोडंसं बोलायचं होतं, सांगा, असं करू नका. कारण प्रापंचिक प्रश्न खरे नसतात. प्रपंचच खरा नाही तर प्रापंचिक प्रश्न कुठे खरे आहेत? कोणाला काही विचारायचं असेल आत्ताच विचारा. कारण नुसतं प्रवचन नाही, प्रवचन सेवा आहे आणि सगळ्या आत्म्याचा संवाद आहे हा. कोणाला काही विचारायचं आहे? नाही, प्रश्नच नाही. हा, तर आता आपण नामस्मरण करू.